58 लाख लेकरांचं पोट उपाशी राहत असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जरंगेचा लाड करायचा तेवढा करा, माझं काही म्हणणं नाही, परंतु 58 लाख लेकरांचा विचार करा. 58 लाख लेकरांचा 78,000 त्या कुपोषित बालकांचा विचार करा. असं सुद्धा घराणं मांडत आहे मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे घराणं मांडत आहे मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे घराणं मांडत आहे मी. तेच घराणं आम्ही माननीय उच्च न्यायालयात सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळं तातडीनं ज्या संघटना आहेत त्या संघटनांना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, तुमच्या मागण्या योग्य असतील अयोग्य असतील न्यायालयीन मार्गाने लढा, परंतु कुणावर तरी उपासमार करून आपण लढू नका. त्यासोबत आम्हाला माहिती आहे, म्हणजे सांगायला दुःख वाटेल, आपल्या पत्रकारांना माहिती आहे की नाही माहिती नाही, मुंबईमध्ये 750 रुपये भाडं दिलं जातं अंगणवाडीला. 750 रुपये. मला सांगा 30 लेकरं त्या अंगणवाडीत बसले जातात. अशी कोणती जागा मिळू शकेल का 30 लेकरं बसणारी अंगणवाडीमध्ये? सांगायचं तात्पर्य सकारात्मक म्हणण्यापेक्षा संविधानिक अधिकार असलेली ही बालकं आहेत या उद्याच्या तरुण भारताची. त्याच्यामुळं तातडीनं सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपण लक्ष घालत नाहीयेत म्हणून संघटना ऐकत नाहीयेत म्हणून आम्हाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला आहे.